बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायेना. हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. यामिमां पुष्पितां वाच्यं प्रवद्यन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति. भोगैश्वर्यप्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. हे अर्जुना, जे भोगात रमलेले असतात, कर्मफळाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारचे जी पुष्पित म्हणजे जिजाऊ शोभायुक्त भाषा बोलत आहेत, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी, तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हे अर्जुना, वेदवर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुखदुःखादी द्वंद्वांनी रहित नित्य वस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढी चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाला वेदाची गरज असते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणी. तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी
कधीही नाही. म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा करणारा होऊ नकोस. कारण तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. सिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. हे धनंजया, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले आहे. दूरेन ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय. बुद्धौ शरणमनविच्छ कृपणाः फलहेतवः. या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजया, तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध. म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन होत. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोचाही याच जगात त्याग करतो. अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा. हा समत्वरूप योगच कर्मातील दक्षता आहे. म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. जन्मबंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्. कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह परलोकातील सर्व भोगापासून विरक्त होशील. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस् तदा योगमवाप्स्यसि. तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील. म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. स्थितधीः किं प्रभाषेत किमाशीत व्रजेत किम. अर्जुनाने विचारले, हे केशवा, जो समाधीत
परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो? श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. यः सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.